सकाळच्या चहाबरोबर किंवा दुपारच्या हलक्या फुलक्या भुकेला ही अशी मसाला कुरकुरीत खारी असेल, ती पण खूप साऱ्या लेअर पडलेली आणि खास करून घरी बनवलेली, तर चहाला काय वेगळी चव येईल. अजिबात तेलकट होत नाही. तर घरच्या घरी ही खारी कशी तयार करायची? मग ह्या खारीला खूप सारे लेअर पडण्यासाठी काय करायचं? छोट्या छोट्या टिप्स आहेत, व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ही खारी आहे ती 1 कप पिठापासून तुम्ही भरपूर तयार करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मसाला खारी तयार करण्यासाठी 1 कप भर मी इथं मैदा घेतलेला आहे. आता मैद्याऐवजी तुम्ही इथं गव्हाच्या पिठाची जरी बनवली ना तरी छान अशी तयार होते. 1 कप भर मैदा आहे, वजनी प्रमाणात आहे 200 ग्रॅम. त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे मी जवळजवळ 30 ml, म्हणजे जे पोह्यांचे चमचे असतात ना ते जवळजवळ 2 ते 3 भरतील एवढं तेल आपल्याला इथं वापरायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरी पण चालेल. तर व्यवस्थित हे तेल आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. जोपर्यंत पीठ हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत चांगलं चोळून घ्यायचं. पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथं ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती चांगला चोळून घ्यायचा, म्हणजे ओव्याला चांगला, म्हणजे पिठाला चांगला ओव्याचा फ्लेवर येतो. तर ओवा टाकल्यानंतर इथे मी मुठभर मेथी घेतलेली आहे. ती पण सुक्या मेथीचा मी इथं वापर केलेला आहे. तुम्ही ताजी मेथी इथं वापरलीत ना तरी पण चालेल. ताज्या मेथीची फक्त पानं खुडून घ्यायची आणि ती व्यवस्थित धुवून सुरीने कापून ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. तर आपण जी खारी तयार करतोय, मसाला खारी तयार करतोय, त्याच्यामध्ये फक्त मी एवढंच मसाला इथं टाकलेला आहे. तुम्हाला जर हे थोडंसं तिखट खारी हवी असेल तर तुम्ही इथं लाल तिखट ॲड करू शकता. थोडीशी जिरा पावडर, धणा पावडर पण तुम्ही इथं टाकू शकता. तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर चपातीचं कसं कणिक आपण तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही. मिडियम ह्याच्यावरती चांगलं पीठ आपण मळून घेतलं. व्यवस्थित तुम्ही हे झाकून ठेवा. 10 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित आपल्याला हे भिजून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथं थोडासा साठा तयार करायला घेऊया. तर मी इथं साठा तयार करण्यासाठी मैदा न वापरता इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1.5 चमचा आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 चमचा पण मी इथं तूप घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैदाही घालू शकता, पण कॉर्नफ्लॉवरने काय होतं, छान अशी कुरकुरीत खारी आहे ती तयार होते. 10 ते 15 मिनिटानंतर पीठ आपण बघूया. आता पीठ पण चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे. परत एकदा हे पीठ आहे ते थोडंसं मी मळून घेते, म्हणजे आपल्याला ह्याच्या लाट्या व्यवस्थित लाटता येतील. आता या पिठापासून जवळजवळ 5 उंडे मी तयार केलेले आहेत. तुम्ही 5 पेक्षा जास्त करू शकता किंवा 5 पेक्षा कमी केले तरी पण चालतील. तर एकसारखे उंडे आपण तयार केलेले आहेत. आता जेवढ्या पातळ होईल एवढ्या पातळ लाट्या ह्याच्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण खारी तयार करतोय त्याला जे पदर सुटतील ते छान असे कुरकुरीत तयार होतील. जर तुम्ही जाड लाटी लाटली ना तर आतून खारी आहे ती कडक तयार होते, कडक लागते. त्याच्यामुळे जेवढं पातळ होईल एवढी पातळ आपल्याला ही लाटे आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्या लाट्या मी लाटून तयार केलेल्या आहेत. 5 लाट्या इथं मी बनवलेल्या आहेत. व्यवस्थित पातळ लाटलेल्या आहेत. आता ह्याला जी मोठी लाटी आहे तीच आपल्याला सगळ्यात अगोदर खाली ठेवायची. जो साठा आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित त्याला सगळीकडे लावला की त्याच्यानंतर आपल्याला इथं वरून थोडासा मैदा आहे तो भुरभुरायचा आहे. तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचा इथं वापर केला तरी पण चालेल. थोडासा मैदा इथं टाकून घेतला की त्याच्यानंतर दुसरी लाटी आपल्याला टाकायचं आहे. असं करत सगळ्या लाट्या आपल्याला व्यवस्थित अशा रचून घ्यायच्या आहेत. आतमध्ये व्यवस्थित साठा लावून घ्यायचा. साठा लावल्यानंतर पीठ टाकायला विसरू नका, म्हणजे मैदा टाकायला विसरू नका. तर व्यवस्थित एकसारखं सगळीकडे व्यवस्थित सगळं पीठ आणि साठा लावल्यानंतर तुम्ही बघू शकता शेवटी जी लाटी आपण वरून टाकलेली आहे तिला पण साठा आणि पीठ लावून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला ह्याच्या घड्या घालून घ्यायचं आहे. तर जास्त पण मी घड्या करणार नाही, फक्त दोन्ही बाजूनीच एवढंसंच मी फोल्ड करून घेणार आहे. तर खारी बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्ही काही वेळातच घरच्या घरी ही मसाला खारी तयार करू शकता. बाहेरून आणण्यापेक्षा अशी मस्त खारी तयार करा आणि 1 ते 1.5 महिनाही तुम्ही स्टोअर करू शकता. तर दुसऱ्या बाजूने हे आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही. हलकंसं लाटून घेतलं ना की लगेच आपल्याला ह्याच्या खारीचं तुकडे आहेत ते कट करून घ्यायचे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुकड्यांची साईज आहे ते ठेवा. मी जवळजवळ 1 ते 1.5 इंच एवढी साईज इथं ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीचा पीस आपण म्हणजे पीठ आहे ते ठेवलेलं आहे. आता ह्याला लेअर पण चांगले सुटलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, जास्त जर तुम्ही पीठ फोल्ड करत नेलं ना तर त्याला लेअर चांगल्या सुटत नाहीत. तर अशा पद्धतीनं हे सगळे तुकडे मी कट करून घेतले. आता व्यवस्थित कट केल्यानंतर लगेचच आपण हे तळायला घेऊया. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेतल्यानंतर तेलाचं टेम्परेचर जास्त आपल्याला
कमी पण ठेवायचं नाही आणि जास्त कडक पण तेल आपल्याला करून घ्यायचं नाही. मीडियम टेम्परेचरवरतीच ही खारी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची. जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल ना तर ही खारीला आतमध्ये भरपूर असं तेल राहतं. तर थोडासा पिठाचा तुकडा आहे तो आपल्याला टाकून बघायचा आहे. पटकन वरती आला तर समजायचं हे कडक तेल झालेलं आहे. थोड्या वेळाने जर हा पिठाचा तुकडा वरती आला तर समजायचं जे तेल आहे ते व्यवस्थित टेम्परेचरवरती आपलं गरम झालेलं आहे. अशाच तेलामध्ये आपल्याला हे तुकडे आहेत ते सगळे तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे तुकडे टाकल्यानंतर थोड्या वेळाने ह्याला बुडबुडे जास्त यायला लागले. तर हलक्या हाताने तेलामध्ये हे तुकडे टाकल्यानंतर लगेचच न हलवता थोड्या वेळाने आपल्याला हे अगदी हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे. तर एखाद्या चमच्याच्या साह्याने, सुरीच्या साह्याने हे तुम्ही हलक्या हाताने हे उलटून घ्या. कडक तेलामध्ये जर तुम्ही हे फ्राय केलं ना तर ह्याला लेअर व्यवस्थित सुटत नाहीत. त्याच्यामुळं खास करून तेलाचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित ठेवा. दोन्ही बाजूनी सगळी खारी छान अशी उलटी पलटी करून हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला चांगली ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तर ही तळलेली खारी तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या ह्याला लेअर आलेले आहेत आणि छान अशी कुरकुरीत खारी झालेली आहे. आता ह्याच पद्धतीनं दुसरी पण खारी तुम्हाला तळून घ्यायची आहे. राहिलेली पण खारी अशाच पद्धतीनं तळून घ्या. फक्त तेलाचं टेम्परेचर आहे ते जास्त गरम नसावं, नाहीतर ह्याला व्यवस्थित लेअर सुटत नाहीत. तर खारी बनवायला अतिशय सोपी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तयार करून ठेवा आणि खूप दिवस ही तुम्ही स्टोअर करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.